पिक्चर बनवा जसा तुम्ही सुयशचा बनवलेला. सुयश ओपी, आता रोशन ओपी. हॅशटॅग सस्ता कॅमेरामॅन भाड्याने आणला. हाय गाइस, वेलकम बॅक टू द चॅनल टेडी द फूडी हियर. आज पुन्हा मी आलोय रोशन सोबत. आज हा आमचा रोशन स्क्रिप्ट मध्ये हिरो बनलाय फॉर्मल घालून, बिकॉज कन्सेप्ट रील आहे आपली. आणि आपण ऍक्च्युली जाणार इकडे शिवराज ढाबा. बाहेर खूप सारा पाऊस पडतोय आणि एखादा शॉट राहिला घ्यायचा म्हणून आम्ही थांबलोय आता. आणि हे कराडचं स्पेशल शिवराज ढाबा आहे, जिकडे बरेच मी ऐकलंय की तिकडचं व्हेज, प्युअर व्हेज आहे. पहिली गोष्ट तर श्रावणमध्ये तुम्हाला खूप बेनिफिशियल असेल तर चांगलं जेवायचं आहे व्हेज. येस, मी व्हेजिटेरियन बद्दल बोलतो. मलाही विश्वास होत नाही, पण यार गाईस लक्षात ठेवा, जर तुम्हाला छान चमचमीत काही खायचं आहे तर इकडे द्या. आपण शिवराज ढाब्याच्या बाहेरच आहोत, डॉमिनोजच्या जस्ट बाजूला आहे. तर आज जाऊन बघूया आपण कसं आहे ॲम्बियन्स वगैरे. जितकं मी बघतोय खूप छान आहे. सो लेट्स एंटर. वाह, एंटर करता छान वाईब आहे. महाराजांचीच छान मूर्ती आहे इकडे. तर केला वाईब आहे. काय बोलतो रोशन? थोडे तुम्ही याचे बी रोल्स एन्जॉय करा. म्हणजे थोडा रेस्टॉरंट बघा किती छान आहे माझ्या किंवा कॅमेऱ्याच्या नजरेने. सो आता आपण बसलो शिवराज ढाबामध्ये. वेलकम गाईज. ही आहे एपिसोड 3 आपली खाऊगिरीचं. आणि हे आहे शिवराज ढाबा, जे की कराडचं आहे आणि खूप फेमस आहे. ह्यांच्याकडे मी असं ऐकलं की अख्खा मसूर खूप जास्त फेमस आहे आणि प्युअर व्हेजिटेरियन रेस्टॉरंट आहे. आणि तुम्ही ॲम्बियन्स बघितलं किती रॉयल आहे. फूड वगैरे किती टेस्टी यायचं. आम्ही आता ऑर्डर दिली अख्खा मसूर, पनीर मसाला, दाल फ्राय, जिरा राईस आणि 2 रोटी. लेट्स सी फूड कसं येतं. आणि मी असं ऐकलं यांची इन्स्टंट सर्व्हिस आहे, तर तेही कळेल आपल्याला. वेट करूया आपण तोपर्यंत. सगळ्यांना हा ऍक्सेस भेटत नाही. देखा आपने लापरवाही का नतीजा है. लकी आहोत ज्यांना हा ऍक्सेस भेटला. आपण आहोत आता शिवराज ढाबा कराड यांच्या किचन मध्ये. आणि अख्खे मसूर तुम्ही बघू शकता एकदम मोठ्या जे रेडी होत आहेत. एकदम मोठं, खूप छान सुगंध येतो इथपर्यंत. आणि ते आता गरम होते. आणि बाकी सगळं जे त्यांचं किचन आहे खूप क्लीन आणि हायजेनिक आहे, तुम्ही पाहू शकता. इतकं सुंदर. आणि सॉरी, आम्ही ऑलरेडी टेस्ट केलं आहे. आणि यार अख्खे मसूर इतके टेस्टी आहेत ना, म्हणजे आय स्वेअर आता मला कळलं हे या लोकांनी बॅनर लावलाय बाहेर की अख्खा मसूर यांचा का फेमस आहे. ट्रस्ट मी. काय रोशन, कसं वाटतं जेवण? एकदम सुंदर आणि घरगुती. आम्हाला असं वाटलं आता पनीर एवढं छान लागतंच आहे, तर आम्ही पालक पनीर सुद्धा ऑर्डर केलं आहे. आणि पालक पनीरचा पण आपण आस्वाद घेणार आहोत. एकदम कमाल जिरा राईस आहे. आणि याच्यासोबत जो दाल फ्राय आहे ना, एकदम एक नंबर, टॉप नॉच मी तर म्हणेन. जी मजा एक बोलतात ना, तुमचं बिर्याणी, केपचा बिपचा सर्व ठीक आहे, पण जी मजा एखाद्या मराठी माणसाला किंवा इंडियन फॅमिलीला जिरा राईस आणि दाल फ्राय खायचे आहे ना, हे सुख कुठेच नाही. चिअर्स. एकदम अप्रतिम चालू आहे, एकदम घरासारखी. असं वाटतं मी कराडलाच रोशन जेवतो, इतकं सुंदर जेवण आहे. यार रोशनला तर एवढं आवडलं, रोशन काय बोलतच नाही, नुसतं खात सुटलाय. बॉस बोलवतोय रोशनचा. स्क्रिप्टिंग आत्ता लक्षात आहे त्याला. व्हेरी गुड. अनशूट बाकी आहे बाय द वे. जर तुम्हाला ही रील बघायची आहे आणि रोशनची एकदम टॉप क्लास ॲक्टिंग बघायची तर मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा, @TeddyTheFoodie. तर टाकीन मी माझी लिंक. रोशन पण तुम्हाला तिकडेच दिसेल, टॅग करीनच मी त्याला. एकदम आमचा रणवीर सिंग अमीरांचा. जर माझे मित्र बघत असाल तुम्ही, आणि खास करून रोशनचे मित्र म्हणजे आमचे मित्र,
आमचे सिद्धिनायक मित्रमंडळामधले तर नक्कीच कमेंट करा. रोशनच्या ऍक्टिंग पिक्चर बनवा जसा तुम्ही सुयशचा बनवलेला. सुयश ओपी, आता रोशन ओपी. खास करून यश सारंग हा आमचा आपला एकदम जिवलग मित्र आहे. त्याचाही तुम्ही कमेंट करू शकता एकदम व्यवस्थित. जेवण गाईस. थांबा, कॅमेरा माईक चालू आहे की नाही बघावं लागतं. हे खरं इन्फ्लुएन्सरचं एक कडवं सत्य आहे की इक्विपमेंट चालतात की नाही बघाव्या लागतात. लोक असे हे काही असतात न कॅमेऱ्यात येणारे, बडबड करणारे, फुकटमध्ये चेपणारे. बघ गुलाबजाम चेपते, लास्ट पण वाटत नाही. तर आत्ताच आम्ही जस्ट डेझर्ट संपवलं यार. छान गुलाबजाम होता यार इकडे. आणि काळा गुलाबजाम होता. समझ रहे हो आम्ही रेसिस नाही आहोत, इनसाइड जोक आहे. आणि रोबडी बासुंदी यार, आय स्वेअर लाईक 50-60 रुपीज प्राईज आहे. पण ट्रस्ट मी की एकदम मस्त होती. की ते लोकांनी हे बघा वाट्या चाटण बसून खाल्ल्यात आणि म्हणे मी गोड खात नाही. डाएटच्या नंतर असे प्लॅन आम्हाला पाठवणार की जाडे होत आहेत, हे होत आहेत. काही नाही मित्रांनो, हा होता आमचा शिवराज ढाबा कराड, शाखा प्रभादेवी. इथला हा एक्सपिरियन्स, इथली ही मस्ती मजा जी आम्ही अर्धी कॅमेरावर वाटतं दाखवली नाही. बट ठीक आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला लाईक करा, आम्हाला पण लाईक करा, व्हिडिओला पण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बट ऑब्वियस शेअर करा. आणि तुम्ही जर ह्या आधी कधी जर कराड शिवराज ढाब्याला जर तुम्ही जेवला असाल शाखा प्रभादेवीला तर याच्यामध्ये कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. तोपर्यंत टेडी द फूडी सायनिंग ऑफ. थँक्यू गाईज. जय महाराष्ट्र. खत्म. बाय बाय, टाटा.